नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 5. विजया आता काय करावं या विचारात बाल्कनीत गेली आणि तिच्या लक्षात आलं दिवस बुडण्याची वेळ झाली. तिला वाटलं खूपच लवकर सांजावून येतंय. उंच डोंगरावरील त्या गढीवर लाल भडक सूर्यबिंब टेकलेलं दिसलं. काळ्या जांभळ्या डोंगराच्या अवाढव्य धडावर सूर्यबिंबाचं लाल भडक तेजाळ मस्तक मोठे चमत्कारिक दिसत होता. विजया भान हरपून ते दृश्य निरीक्षित होती. तो ताम्रगोल आता हळूहळू डोंगराआड सरकू पाहत होता. क्षणाक्षणाने आजच्या दिवसाचा मृत्यू घडताना विजया विस्पारल्या डोळ्याने तो मरण सोहळा पाहत होती. क्षणार्धातच प्रथम दिवस पूर्णपणे बुडाला आणि पश्चिमाकाशात क्षितिजावर रक्तरंगाची शिंपण झाली. त्या डोंगराचे मुंडके मोडून पडले होते आणि त्याचं अजस्त्र धूळ तेवढं काळोखी सावलीसारखं निश्चल उभं होतं. त्या भिजूर दृश्यानं भयभीत झाली विजया चटकन उठली आणि घाईनं आत जायला वळली. तोच तिला थबकावं लागलं. ती थांबली आणि एक पाऊल झटक्यानं मागे सरकली. समोर अंधुकशा संध्यप्रकाशात एक प्रचंड धूळ उभं होतं. इनामदार राणोजीराजे जानोळीकर तिची वाट अडवून उभे होते. कोण? आबासाहेब? विजया दचकून उद्गारली. हा, आम्हीच आहोत. पण असं घाबरायला काय झालं? आबासाहेब बोलते झाले. नाही, मी कुठं घाबरते? अंधारून आले ना, मी ओळखू शकले नाही तुम्हाला. विजया कापरा हो पाहणाऱ्या आवाजावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणाली. आता आबासाहेब जागेवरून हलले. बाल्कनीच्या कटड्याशी गेले. चालताना त्यांच्या पायातल्या जोड्यांचा कुर्रुम कुर्रुम आवाज उठला. त्यांची शरीरयष्टी ताठ होती आणि चालण्यात जोम होता. वयानं त्यांना वाकवलं नव्हतं की वृद्धत्वानं गलित गात्र केलं नव्हतं. पाठीवर हात बांधून ते कठड्याजवळ उभे राहिले आणि त्यांनी डोंगरगडीवर दृष्टी रोखली. विरळशा सांज अंधारातून तो विशाल उंच डोंगरनी माथ्यावरची गडी घनगडद काळोख्या सावलीसारखी दिसत होती. त्या अस्पष्टच्या गूढ आकृतीनं जणू त्यांची नजर बांधून घेतली होती. त्या आदिम भूखंडाचा आणि पुरातन वास्तूचा वेध घेणारे आबासाहेब स्वतःच एक कालपुरुष असावेतसं विजयाला वाटलं. जणू ते वर्तमानाच्या उंबरठ्यावर उभे होते आणि युगांच्या धुसर पडद्याआड लपल्या कुठल्या तरी भूतकालीन प्रेतात्म्याला मंतरल्या दृष्टीने स्पर्श करून जाग आणत होते. विजयाच्या मनाची भय कातरता अजूनही कमी झाली नव्हती. तिला काय बोलावं सुचत नव्हतं. ती गोंधळलेल्या अवस्थेत आबासाहेबांच्या पाठमोऱ्या धिप्पाड देहाकडे बघत स्तब्ध उभी होती. आबासाहेबांचं असं अवेळी झालेलं आगमन तिला अगदीच अनपेक्षित होतं. पायात कर्रुम कर्रुम वाजणारे जोडे असूनही त्यांच्या येण्याची चाहूल तिला लागली नव्हती. तो सूर्यास्ताचा देखावा बघण्यात ती हरवून गेली होती आणि पाठीमागं कुणी उभा आहे याचं तिला भानच नव्हतं. तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की कर ते जोडे वापरणारा हा वाढव्य शरीराचा प्राणी मांजरासारखा दबकत्या पावलांनी किंचितही आवाज न करता इथं आला कसा? आल्यानंतर बोलणं नाही, आगमनाची कसलीही सूचना नाही. किती वेळ असं दबा धरून राहिल्यासारखा आबासाहेब उभे होते कुणास ठाऊक. असं चोरट्या पावलांनी इथं येण्यामागे यांचा काय उद्देश असावा? दिव्याचं बटन दाबल्याचा आवाज आला. पाठोपाठ रूममधली ट्यूब पेटत विझत फडफडत फाक्कन पेटली आणि बाल्कनीत प्रकाशाचा झोत आला. विजयाने वळून बघितलं. गेस्टरूम ट्यूब लाईटनं उजाळून निघाली होती आणि दादा बाथरूमकडे निघाले होते. त्या उजेडाने विजयाला खूप धीरा दिला. आपण उगीचच घाबरलो होतो असं वाटून गेलं. आपल्या मानसिक दुबळेपणाचं तिला हसूसुद्धा आलं. जागा नवी असली, माणसं परकी असली तरी घाबरण्याचं काही कारण नव्हतं. त्या गडीमागे बुडणाऱ्या दिवसाचं दृश्य बघून मनात भलते चमत्कारिक विचार आल्याने विकृत कल्पनेच्या चाळ्याने अकारण भयाचं सावट आणलं. आबासाहेबांची तरी आपण एवढी धास्ती का घ्यावी? राक्षसी देहाची माणसं मनानं देव असू शकतात. जुनी माणसं रानटी रांगडी वाटली तरी उदार दिलदार असतात. आपणाला नाही का यांनी या वैभवशाली प्रासादात सहज आश्रय दिला? विजयाताई, तुम्ही पत्रकार आहात नव्हे? तरीच
नाही, चित्रकार होय ना. विजयाच्या विचारांची तंद्री मोडली आणि ती गडबडून चाचरत अडखळत बोलली. आपण चित्रकार असल्याचं शंभूराजेंना सांगितल्याचं आणि त्यांनी आबासाहेबांना त्याची माहिती दिल्याचं तिला आठवलं. तरीच तुम्ही सूर्यास्ताचा सुंदर देखावा बघण्यात दंग झाला होता. तुमची ती समाधी भंग पावायला नको म्हणून गुपचूप येऊन काही न बोलता थांबून राहिलो. खरंच आबासाहेब, तो भीषण रम्य देखावा बघताना अगदी देहभान हरपलं होतं माझं. हिप्नॉटिझम सारखाच परिणाम झाला होता माझ्या मनावर. भीषण रम्य. विजयाबाई, तुम्ही पुण्याच्या चांगल्या सुशिक्षित आहात. शब्दांच्या अर्थाचं भान ठेवून त्याचा अचूक उपयोग करण्याची तुम्हाला सवय असणार. तुम्ही त्या रम्य देखाव्याला भीषण भयंकर म्हणावं याचं मात्र आम्हाला नवल वाटलं. धर्मगडामागे बुडणाऱ्या सूर्याचा देखावा आम्हाला करून रम्य वाटतो. तो देखावा रम्य आहे याबद्दल तरी आपल्यात दुमत नाही आबासाहेब. विजया हसून मोकळ्या आवाजात म्हणाली. आता तिच्या मनावर कसलाच ताण व दडपण उरले नव्हते. वर्षातून काही दिवसच सूर्य नेमका त्या धर्मगडाच्या माथ्यावर टेकतो आणि एकदम पलीकडे घरंगळून बुडतो, अदृश्य होतो. या दिवसात आम्ही नेहमीच इथं बाल्कनीत बसून तो सृष्टी चमत्कार बघत असतो. आज सुद्धा त्या उद्देशानंच इथे आलो होतो. तर विजयाच्या मनातला संशय पुरता दूर झाला. विजयाबाई, दुसराही एक हेतू मनात ठेवून आम्ही आलो आहे. आम्हाला उगवणाऱ्या दिवसापेक्षा मावळणाऱ्या दिवसाचं मोठं आकर्षण आहे. वेळ आहे म्हणा हवं तर. आम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय नाही. गेल्या कित्येक वर्षात आम्हाला उगवता सूर्य भेटलाच नाही. आम्हाला जाग येते तेव्हा तो आग ओकीत असतो आणि मग तो मावळतीला ढळण्याची आम्हाला वाट बघत बसावं लागतं. आमची एक विनंती आहे तुम्हाला. विनंती? विजया चमकून उद्गारली. आबासाहेबांच्या करुण गंभीर शब्दाने ती भारावून गेली होती. त्यांच्याविषयीच्या भयमिश्रित आदरभावनेमुळे त्या इतिहास पुरुषाने आपल्याला विनंती करावी हे तिच्या अंतःकरणाला खटकलं असावं. त्यामुळेच ती अभावितपणे बोलून गेली. तुम्ही हुकूम करा आबासाहेब, मी काय सेवा करू? आमची हुकुमाची भाषा आमच्या सूनबाईनं बंद करून टाकली आहे विजयाबाई. आमची विनंती अशी की तुम्ही या सूर्यास्ताचा देखावा चित्रित करून द्या आम्हाला. धर्मगडाच्या माथ्यावर टेकल्या रक्तवर्ण सूर्यबिंबाचं चित्र रंगवून द्या. चित्र जर हुबेहूब आलं तर म्हणाल तितकं मानधन द्यायला आम्ही तयार आहोत. विजयापुढे मोठाच कठीण प्रश्न उभा राहिला. तिला चित्रकलेतलं ओ का ठो कळत नव्हतं आणि आबासाहेब तिला भरपूर मानधनाचं आमिष दाखवून गडीवरचा सूर्यास्त रंगवायला सांगत होते. पण आबासाहेब, सूर्यास्ताचा देखावा तुम्हाला दररोज बघायला मिळत असताना त्याचं निर्जीव चित्र कशाला हवं? आम्ही नुकतंच तुम्हाला बोललो की वर्षातून काही दिवसच असलं दृश्य बघायला मिळतं. सूर्य धर्मगडाच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सरकला की इथलं चित्र बदलून जातं. तुमच्या चित्रातला सूर्य मात्र सदैव धर्मगडाच्या माथ्यावरच राहील. मी प्रयत्न करीन आबासाहेब, पण मी काही अनुभवी व्यावसायिक चित्रकार नव्हे. मी केवळ हौसेखातर चित्रकलेचा छंद लावून घेतला आहे. त्यानिमित्तानं निसर्गातील सौंदर्य स्थळांचा शोध घेत भटकायला मिळतं म्हणून तो आनंद मला महत्त्वाचा वाटतो. विजयानं मोठ्या हुशारीनं सारवासारव करून आबासाहेब सोपवीत असलेली कामगिरी टाळण्याचा प्रयत्न केला. आमच्या सूनबाईंना आम्ही अनेकदा बोललो आहे, एखादा नामांकित चित्रकार घेऊन या म्हणून. पण त्यांच्या कामाच्या व्यापात ही गोष्ट ध्यानात राहील तर त्या चित्रकारांना. तुम्ही आयत्यात चालून आला आहात तर बघा तुम्हाला शक्य होतं का ते. आबासाहेब पुढे काही बोलणार तोच तिथं दादा आले. त्यांच्या हातात पद्मिनी राजेंचा फोटो होता. विजयाच्या पोटात भीतीचा गोळा फिरला. तिनं ओळखलं क्षणार्धात की दादा आबासाहेबांना तो फोटो दाखवून ती आपली पत्नी असल्याचं सांगणार. केवळ त्या शक्यतेच्या कल्पनेनंच तिचा थरकाप उडाला. परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय उतावीळपणे गौप्यस्फोट करण्याचा
हा विचार अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता होती. तिने 2 पावलातच दादांना गाठलं आणि झडप घालून त्यांच्या हातातला फोटो हिसकावून घेतला. दादा रागाने तिच्याकडे बघत असतानाच ती घाईघाईने आत गेली आणि तो फोटो ड्रेसिंग टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. हा सगळा प्रकार चकित मुद्रेनं कुतूहलानं बघत असले आबासाहेबही दादांना ओलांडून बाल्कनीतून दालनात आले. तोपर्यंत विजया तो फोटो ठेवून परतली होती. काय झालं विजयाबाई? काही नाही. तो फोटो तो माईसाहेबांचा फोटो होता. आमच्या सुनबाईंचा फोटो बघत होते होय? मग बघू दे त्यांना. त्या तुमच्यासारख्या दिसतात म्हणून तुमच्या दादांना कुतूहल वाटणं साहजिक आहे. होय ना, तुमचं म्हणणं बरोबर आहे आबासाहेब. दादांना तो माझाच फोटो वाटला असणार. तुम्ही उभे का? बसा ना. विजयानं कोचाकडे निर्देश करीत त्यांना विनंती केली. पण आबासाहेब पाठीवर हात बांधून कॉरिडॉरच्या बाजूच्या दारातून बाल्कनीपर्यंत एरझाऱ्या घालत बोलू लागले. दादा आता परत इझी चेअरमध्ये स्वस्थ बसले होते आणि आपल्या लेकीकडे आणि त्या शुभ्र दाढी मिशावाल्या महाकाय म्हाताऱ्याकडे आळीपाळीने पाहत होते. त्यांच्या बोलण्याच्या विषयाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते. विजयाबाई, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? विजयानं डोळे उचलून त्यांच्याकडे बघितलं. तुमच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहेत? आणखी कोण? आई आहे ना. आम्ही तिघेच, मी, दादा आणि आई. विजया कसंबसं ऐनवेळी आठवलं ते बोलली. तिची मोठी अवघडलेली स्थिती झाली होती. आपलं रहस्य उघडं पडेल की काय या शंकेनं भयभीत झाली होती. घरी तुमच्या आईसाहेब आहेत तर त्यांचं माहेर या गोष्टी विचारू नाहीत, पण तुम्ही असं समजा की आम्हाला तुमची कुळी ढाळी बघायची आहे. त्या दृष्टीनंच तुमच्या नातेवाईकांची, कुटुंबियांची, पै-पाहुण्यांची आम्ही चौकशी करतोय असं समजा. तुमच्या वडिलांचं नाव काय म्हणालात? गोविंदराव चव्हाण. आणि तुमचं आजोळ? मला माहीत नाही आबासाहेब. माहीत नाही? तुमचं आजोळ, तुमच्या आईसाहेबांचं माहेर कुठलं ते तुम्हाला ठाऊक नाही? आबासाहेबांनी आश्चर्य प्रकट केलं. आमच्या आजोळी आईचे कोणी नातेवाईक नव्हतेच. म्हणजे मूळचे आम्ही चासचे. आईचं मूळ माहेर कुठलं कुणास ठाऊक, पण लग्नाच्या वेळी ती आपल्या मामांकडे चासलाच होती असं कळते मला. तिला आई वडील भाऊ बहीण कोणी नव्हतेच. म्हणजे तिचं मॅरेज झालं तेव्हा म्हणते मी. पण तुम्ही आईच्या माहेराविषयी काय विचारलं आबासाहेब? सांगितलं नव्हे, आम्ही सहज कोळी ढाळीची चौकशी करतोय. तुम्ही आपल्या वडिलांना घेऊन सरळ आमच्या घरी आलात. तुमचं अजून लग्नही झालेलं नाही. म्हणजे कुणालाही वाटेल की तुम्ही इथं येण्याचा उद्देश. आबासाहेब, काय बोलताय तुम्ही? माझ्या स्वप्नात सुद्धा असा विचार येणं शक्य नाही. आम्ही कुठं म्हणतोय तुम्ही त्या उद्देशानं आलात म्हणून. लोकांना तसं वाटेल असं आमचं म्हणणं आहे. त्यातून तुम्ही अशा रूपवान, लोक म्हणणार माईसाहेबांनी आपल्यासारखी सून. स्टॉप इट प्लीज आबासाहेब, स्टॉप. विजया स्वतःच्या नकळत किंचाळलीच. भावना वेगानं ती थरथर कापत होती. मनावरचा असह्य ताण तुटण्याच्या बेतात होता. आपल्याच भावाशी लग्न, ती कल्पनाच तिला भयंकर वाटली, कशीशीच वाटली. त्या किळसवाण्या कल्पनेचा ओंगळ स्पर्श मनाला झाल्यानं जिभेवर शेणकिडा वळवळल्यासारखं वाटलं तिला. त्यामुळे प्राप्त परिस्थितीचं तिचं भान हरपलं. जाणीवेतले गुपितेचे रक्षण करणारे विवेकी विचार बेसावध झाले. प्रत्यक्ष भावाशी आबासाहेब, शंभूराजे माझे भाऊ माझ्या भावासारखे आहेत. खरंच आबासाहेब, त्यांना मी बघितलं आणि वाटलं मला भाऊ भेटला. कदाचित माईसाहेबांच्या आणि माझ्या रूपातील सारखेपणामुळं असं वाटलं असेल मला. म्हणजे असं वाटणं नैसर्गिक नाही का? शंभूराजे मला भावासारखे वाटले म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर इथं आलो. एकदा भाऊ मानल्यावर त्यांच्याशी लग्नाचा विचार भयंकर वाटेल का नाही तुम्हीच सांगा. विजयानं मनाचा ढळू पाहणारा तोल कसाबसा सांभाळला. आबासाहेब एका जागी खिळून उभे होते आणि आपल्या तीक्ष्ण भेदक नजरेनं विजयाच्या
मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत होती. लग्नाचा विषय केवळ सूचित केल्यानंच ही तरुण अविवाहित मुलगी एवढी प्रक्षुब्ध का व्हावी? हिची प्रतिक्रिया इतकी चमत्कारिक का? सत्ता, संपत्ती आणि खानदान यांची वैभवशाली पार्श्वभूमी लाभल्या देखण्या व्यक्तिमत्वाच्या सुशिक्षित तरुणाला वश करण्यासाठी एखादी शहरी कॉलेज कन्या या विजयासारखंच कुठलं तरी निमित्त करून विवाहाच्या मोहिमेवर येणं शक्य नाही आणि स्वाभाविक नाही काय? मग ही कल्पना हिला अनैसर्गिक का वाटावी? नंतर मात्र ही आपला मनक्षोभ लपवण्यासाठी काहीतरी बोलते आहे. आता आबासाहेब, आम्ही इथे कोणत्याही स्वार्थी हेतून आलेलो नाही. केवळ योगायोगानंच आमचं इथं येणं घडलं. शंभूराजे गाठ पडले नसते आणि त्यांनी जीपमधून आणण्याचा आग्रह धरला नसता तर आम्ही एखाद्या लॉजवरच उतरलो असतो. विजयाबाई, आम्ही आरोप करीत नाही तुमच्यावर. तुम्ही इथं स्वार्थी हेतून आलात म्हणून. तुम्ही असं अपसेट व्हायचं काही कारणच नाही. काम युअर सेल्फ अँड बी ॲट इज. तुम्हाला इंग्लिश बोलता येतं आबासाहेब? विषय बदलण्याची संधी पकडून विजयानं आश्चर्याने विचारलं. जेव्हा सगळे विषय इंग्लिश माध्यमातून शिकवत तेव्हा आम्ही मॅट्रिक झालोय विजयाबाई. आमच्या दादासाहेबांनी आम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी खास ट्युटरची नेमणूक केली होती. मिस सुसान हार्स्टोन नावाची अमेरिकन मुलगी मला दररोज शिकवायला येत असे. तेव्हा आमची राहण्याची सोय कोल्हापूरला केली होती. आम्ही कॉलेज शिक्षणही घ्यावं असं दादासाहेबांना खूप वाटत होतं. पण आम्ही असे गुण उधळले की जाऊ द्या झालं. आबासाहेबांनी आपले बोलणं मध्येच थांबवलं. आबासाहेब, तुम्ही श्रीमंत इनामदार आहात. जुन्या खानदानी घराण्याचे वारस आहात. मॅट्रिकपर्यंत तुमचं शिक्षणही झालं आहे. मग अंगावर ही खादी, म्हणजे या वैभवशाली प्रासादाच्या मालकानं खादी वापरणं अगदीच विसंगत दिसतं म्हणून विचारलं. विजया विषयांतर करीत त्यानं मूळ विषयांपासून आणखी दूर नेण्याच्या इराद्यानं म्हणाली. आबासाहेब किंचितच हसले. पाठीवर बांधलेले हात सोडले. चुरगळलेल्या खादीच्या पैरणीवरून हात फिरवून त्याच्या सुरकुत्या साफ सरळ करण्याचा चाळा करीत कोचाजवळ येऊन थांबले. आमच्या सुनबाईनं रेशमी राजवस्त्र उतरवायला लावली आणि या जाड्या भरड्या गबाळ्या खादीची दीक्षा देऊन सांगितलं, तुम्ही राष्ट्रसेवक आहात. देश स्वतंत्र झाल्याच्या दिवशीच म्हणजे अगदी 15 ऑगस्ट 1947लाच हट्टानं आम्हाला खादी वेश प्रदान करायला लावला. तेव्हापासून ही खादी आमच्या अंगाला चिकटली ती चिकटलीच. सुनबाईंचा हट्ट मोडणं मला शक्य नव्हतं. मात्र त्यांच्या दूरदृष्टीची तारीफ करावी तेवढी थोडीच. या खादीनं आम्हाला तारलं यात शंकाच नाही. ते जाऊ दे आता. आम्हाला एक एकदा बोलताना कुठं थांबावं याचं भानच राहत नाही आणि मग ऐकणाऱ्याचं लक्ष असू दे नसू दे आम्ही बडबडतच राहतो. वृद्धावस्थेत मनगटातलं कर्तृत्व कमी झालं की वाचेचं वक्तृत्व वाढतं हे खरंच वंडरफुल, सिम्पली ब्युटिफुल विधान आहे तुमचं. सरकार काय रे धर्मा? आबासाहेबांनी वळून प्रश्नांचा पुकारा केला. भाऊराव चौगला आल्या सरकार. दिवाणखान्यात वाट बघतात सरकार. तू चल, आम्ही आलोच म्हणावं. जी सरकार. नोकर निघून गेला. आम्ही चलतो. शंभूराजे येतीलच एवढ्यात. खाण्याच्या वेळी पुन्हा भेट होईलच. आबासाहेब पायातले जोडे कुर्रुम कुर्रुम वाजवत तडपधार पावलं टाकत निघून गेले आणि विजयानं सुटकेचा श्वास सोडला. त्या अर्ध्या तासात असह्य दडपणाखाली वावरल्यानं तिचं मन शिनलं होतं. खूपच थकवा जाणवत होता. चहा आणायला सांगावं म्हणून तिनं कॉलबेलचं बटन दाबलं आणि हुश्य करत कोचावरच बैठक मारली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा
आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.